100 शकुनी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले। गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका। तर पडळकरांसारखे 5 उंदीर शरद पवार नाश्त्याला खाता, उत्तम जानकर यांचा पलटवार। बॅलेट पेपरवर मतदान न झाल्यास जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही, मार्कडवाडी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका। बॅलेटवर निवडणुका घेण्याचं पत्र आणा, आम्ही राजीनामा देऊ, पटोलेंचं आव्हान। तर बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत, उत्तम जानकर यांचा निवडणूक आयोगाला सवाल। 50 ते 60 वर्षात पहिल्यांदा शरद पवारांची राजकीय हत्या झाली। पराभव झाल्यामुळे पवार छोट्या गावात दौऱ्यावर, मार्कडवाडीमधून सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल। शरद पवारांचा कोंबडा देवाभाऊनं कापून खाल्ला। जसं देवापुढे माजलेल्या बोकडांनाच कापतात तसं महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना कापावं लागेल, मार्कडवाडीमध्ये भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। ईव्हीएमच्या प्रतिकृतीचं अरबी समुद्रात विसर्जन करत ठाकरे गटानं अनोखं आंदोलन केलं। ईव्हीएम हटवून लोकशाही वाचवण्याचं आवाहन। दिल्लीत शरद पवारांची पक्षाच्या पराभूत उमेदवारांसोबत बैठक। ईव्हीएम संदर्भात बैठकीत संशय व्यक्त। केजरीवाल आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या उपस्थितीत आणखी एक बैठक। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला हिंसक वळण। पोलीस आणि आंदोलक आमने सामने, संतप्त जमावानं एसटी बसही पेटवली। राज्यात बनावट औषधांचं धक्कादायक रॅकेट उघड। 5 बनावट कंपन्यांच्या नावे महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यात गोळ्या औषधांचं वितरण। विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश। कुर्ला बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा 7 वर। आरोपी चालकाला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघात की कट याचा तपास होणार, पोलिसांची माहिती। मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन 5 दिवस बंद राहणार। श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन बंद।